नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झालं काय म्हटलेलं आहे। आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्यातील मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू होत नसल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत शिक्षकेतर कर्मचारी संघटना आग्रही आहेत। शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ न असलेल्या शाळांना मान्यताप्राप्त खाजगी शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी मान्य मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली होती। सदर याचिकेमध्ये मान्य उच्च न्यायालयाने दिनांक 19 ऑगस्ट 2014 रोजी राज्यातील खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचे आदेश पारित केले होते। त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयाने राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 17/10/2025 रोजी शासन निर्णयान्वये त्या विभागांतर्गत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे। त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।